मुंजाला सांगतो घराणे मुंजाला सांगतो तेरे उलट मारून उलट मारून कारण मुंजाला सांगतो घराणे मुंजाला सांगतो बायको भांडते भांडते बायको भांडते भांडत करते तेरे उलट मारून उलट मारून कारण मुंजाला सांगतो घराणे मुंजाला सांगतो न भोगतो पुरुष म्हणून भोगतो सात मारलेल्या फेऱ्या सात मारलेल्या फेऱ्या आता उलट मार घराणे मुंजाला सांगतो तक्रारीच्या पावसात तक्रारीच्या पावसात घरदार ही मोडले घरदारही मोडले कोणी घेईन ऐकून कोणी घेईन ऐकून म्हणून आलो आश्रमात आलो आश्रमात फेऱ्या उलट मारून मारल्या वडाला तिने मारल्या वडाला 7 जन्म हाच नवरा 7 जन्म मिळो यासाठी महिला वटपौर्णिमेसाठी फेऱ्या घालतात, वटपौर्णिमा साजरी करतात. मात्र दुसरीकडे महिलांकडून सुद्धा पुरुषांना त्रास होतो, त्यांचा छळ होतो. मात्र त्यांचं कोणी ऐकून घेत नाही, त्यांच्यासाठी आयोगही नाही आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नी पीडित पुरुष आश्रम स्थापन करण्यात आलेला आहे आणि यामध्ये तब्बल 11,000 पत्नीनं त्रास दिलेले पीडित आहेत. आपण जर माझ्या मागं पाहिलं तर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी पिंपळाला फेऱ्या मारल्या जात आहेत, ह्या उलट्या फेऱ्या मारल्या जात आहेत. आणि ही पत्नी जी आहे आम्हाला 7 जन्म काय तर 7 सेकंदही नको असे हे स्वतः या ठिकाणी पत्नी पीडित बोलत आहेत. हे तुम्ही पाहत असाल ह्या सर्वांना पत्नीनं छळलेला आहे, त्रास दिलेला आहे, त्यांना अक्षरशः वेदना दिलेल्या आहेत. मात्र त्यातून सुटण्यासाठी त्यांनी आश्रम जॉईन केलं आहे. आपण जाणून घेऊयात काय सांगाल. एकीकडे पत्नीचा त्रास जो आहे तो होतो, तो सहन होत नाही म्हणून तुम्ही आश्रम सुरू केलं. काय तुमची भावना आहे? तुम्ही आज पिंपळ पौर्णिमा साजरी करताय. आम्ही आज पिंपळ पौर्णिमा याच्यासाठी साजरी करतो आहे का आमच्या बायका उद्या जाऊन वट सावित्री पौर्णिमा साजरी करतील आणि वट सावित्री पौर्णिमा साजरी केल्यानंतर आम्हाला पुढच्या 7 जन्मासाठी आणि आम्हाला दीर्घ आयुष्य मागतील. तर आम्हाला हे आयुष्य एवढं वैताग एवढं कंटाळवाणं झालं आहे आणि आम्हाला एवढा त्रास झाला आहे की तो असह्य झाला आहे. म्हणून बहुतांश पत्नीपीडित आत्महत्या पण करत आहे. म्हणून आमचा या पिंपळ मुंजा आहे. पिंपळ मुंजा असताना आम्ही त्याला साकडं घालतो आणि सांगतो की मुंजा या आणि यमराजाला पण आम्ही आजच साकडं घालतो, कारण उद्या यमराजे बिजे असतात. कारण या बाया त्यांना पण खोटं नाटं सांगतील का यांना आम्हाला परत आमच्या तावडीत दे, तर आम्हाला यांच्या तावडीत जायचं नाही आहे. म्हणून आम्ही यांना साकडं घालतो की बाबा आम्हाला यांच्या भांडकोदळ बायकाच्या तावडीत दिल्यापेक्षा आम्हाला आजीवन मुंजा जरी ठेवलं तरी चालन किंवा आमचं जन्म आयुष्य संपलं तरी चालन, दीर्घ आयुष्य आम्हाला नको आहे. एवढं आम्ही वैतागलो. आणि तुम्ही हे कावळा सुद्धा आहे, कावळ्याची पूजा करतात, हार घातलाय, शाल घातली आहे, त्याचा सत्कार केलाय, सन्मान केलाय. कशासाठी? कावळ्याचा सन्मान याच्यासाठी केला की कावळा हा देखील आपण जर बघितलं तर कावळ्याची मादे हे अंडे देईपर्यंत सोबत राहते आणि अंडे दिल्यानंतर कावळ्याचे मादे निघून जाते. कावळ्या त्या अंड्यातून पिलं बाहेर काढून त्याचं संगोपन करण्याचं काम हे प्युअर फक्त कावळा करतो. अशाच पद्धतीचं पत्नी पीडितांचं पण झालं आहे. त्यांच्या बायकांनी छोटे छोटे मुलं सोडून निघून गेल्या, पळून गेलाय आणि दुसऱ्याबरोबर निघून गेल्या आणि या नवऱ्यावर केवळ कावळ्याची मादी तरी निघून जाते आणि त्या कावळ्याला त्रास देत नाही, पण या त्रास देऊ लागले. 498, 125 डोमेस्टिक, सेक्शन 9 अशा अनेक केसेस दाखल करतात आणि मग तो व्यक्ती हातबल होऊन जातो. म्हणून आम्ही कावळ्याला प्रेरणास्थान आमचं ठेवलं आहे की तो पक्षी आहे, बायको गेली म्हणून तरी काय झाला तो त्याच्यासाठी तो परत सावरतो आणि त्यातून बाहेर निघून तो काहीतरी करतो. म्हणून आम्ही त्याचं प्रेरणास्थान आमचं ठेवलं आहे का जरी गेले त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, संकट आलेलं आहे त्याला सामोरं कसं जायचं, त्यासाठी आम्ही या कावळ्याची पूजन करून मग आम्ही सर्व काम करत असतो. बरं, आपण या ठिकाणी पाहताय हे पुरुष तुम्हाला दिसत असतील पिंपळाला फेऱ्या घालतायत, कारण यांना त्रास झालेला आहे. तो त्रासातून कुठंतरी मुक्त व्हावं आणि ती पत्नी 7 जन्म काय तर 7 सेकंदही नको, यामुळं हे स्वतः पुरुष या ठिकाणी साकडं घालतायत, फेऱ्या मारतायत, प्रदक्षिणा घालतायत आणि ही पत्नी 7 जन्म काय तर 7 सेकंदही नको अशी या ठिकाणी मुंजाकडे मागणी करतायत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.